नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुमचा पहिला प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगीत प्रथम कुठे गायले गेले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. भारताचे राष्ट्रगीत प्रथम कोलकातामध्ये गायले गेले होते. तुमचा दुसरा प्रश्न आहे, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर पाण्याचे रासायनिक सूत्र हे H2O हे आहे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. भारताचा पहिला उपग्रह हा आर्यभट्ट होता. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कागदाचा शोध कोणत्या देशात लागला होता? उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. कागदाचा शोध हा चीन या देशात लागला होता. तुमचा पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद कोणत्या नदीच्या काठावर बसले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. हैदराबाद हे मुसी नदीच्या काठावर बसले आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वात आधी सूर्य कोणत्या राज्यात उगवतो? तर भारतात सर्वात आधी सूर्य अरुणाचल प्रदेश या राज्यात उगवतो. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? तर भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी एकूण कालावधी हा 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका होता. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. भारतातील सर्वात जुने न्यायालय हे कोलकाता उच्च न्यायालय आहे.